नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत महत्त्वपूर्ण असा परिपत्रक आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर असा परिपत्रक काय आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे व अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण पत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर हा पत्र आहे, पाहू शकता। महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बालविकास विभाग। कार्यालयाचा पत्ता देखील पाहू शकता। दिनांक आहे 1 सप्टेंबर 2025। पाहू शकता अपडेट, नवीन अपडेट आहे। एकूणच 29/8/2025 ला देखील आलेला परिपत्रक आहे। त्यानंतर याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून 1 सप्टेंबर 2025 चा देखील अशा पद्धतीने पत्र आलेला आहे। बघा, प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व, नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व। विषय आहे अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांचे अपार आय डी तयार करण्याबाबत। संदर्भ केंद्र शासनाचे पत्र क्रमांक पाहू शकता, दिनांक 25/8/2025। उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार अंगणवाडीमधील बालकांचे ECCE शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला विद्यारंभ हे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। विद्यारंभ या प्रमाणपत्राला क्रमांक द्यावयाचा आहे आणि सदर क्रमांक निर्माण करण्यासाठी अपार आय डी निर्माण होणे अत्यावश्यक आहे। तरी अंगणवाडीमध्ये नोंदणी झालेल्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे अपार आय डी 15 दिवसाच्या आत तयार करावेत। पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जाऊन अपार आय डी कसा निर्माण करावा याची क्रमाक्रमाने माहिती या पत्रासोबत देखील देण्यात येत आहे। तसेच पोषण ट्रॅकर ॲपमध्येही अपार आय डी निर्माण करावयाचा क्रम दिलेला आहे। तरी ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड तयार आहे त्या सर्वांचे अपार आय डी तात्काळ तयार करावेत। ज्यांच्याकडे स्वतःचे आधार कार्ड नाहीत त्यांचे आधार कार्ड तयार करून त्यानंतर अपार आय डी तयार करावेत। सोबत स्टेप बाय स्टेप गाईड फॉर क्रिएटिंग अपार आय डी इन पोषण ट्रॅकर, कैलास प्रगारे, बाप्रसे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई। बघा, एकूणच त्याच्यासोबतच या ठिकाणी अपडेट दिलं गेलेलं आहे। सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी मबावी, जिल्हा परिषद आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प यांना कळवण्यात येते की पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अंगणवाडीमधील 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांचे अपार आय डी हे अपार आय डी काढण्यासाठी जे लाभार्थी त्यांच्या आईवडिलांच्या आधार कार्ड नंबरने नोंदवलेले आहेत त्या लाभार्थ्यांना आधाराने पोषण ट्रॅकरवर जोडण्यात अपडेट करण्यात यावे। त्याशिवाय त्यांचा अपार आय डी हे काढता येणार नाही। पोषण माह 2025 मध्ये अपार आय डी तयार करणे हे एक प्रमुख कार्य असणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपल्या अंगणवाडी सेविकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे व एकूणच 3 ते 6 वयोगटातील जे लाभार्थी आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांचं अपार आय डी तयार करण्याबाबतचा हा विभागाचा आलेला पत्र काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।